नमस्कार, मी प्रशांत कदम. उद्धव ठाकरेंचे 6 खासदार जेव्हापासून फुटलेले आहेत, तेव्हापासून ज्या गोष्टीची चर्चा होत नव्हती, ती अचानकपणे आता व्हायला सुरुवात झालेली आहे. खरं तर त्यावेळी सुद्धा याच प्रश्नांची चर्चा होणं आवश्यक होतं, की हे खासदार जे फुटतायत, ते अशा वेळी शिंदेंच्याकडे जातायत, ज्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या 1.5 वर्षांपासून फडणवीस आणि शिंदे यांच्यामधल्या सुप्त संघर्षाची चर्चा होतीये आणि त्याच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी म्हणजे जाहीर वक्तव्य होत आहेत, काही निर्णयांमधून ते दिसतंय. अशा वेळी अचानकपणे अ, हे खासदार फोडून शिंदे यांनी पुन्हा आपली राजकीय ताकद जी आहे ती टिकून आहे, हा संदेश दिलेला आहे का? सुरुवातीच्या त्या सगळ्या आमदार पळवापळवी, खासदार पळवापळवीमध्ये या गोष्टीकडं फारसं कुणाचं लक्ष गेलं नाही. पण आता याच्या संदर्भातली विधानं जी आहेत ती बरीच व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दोनही ठाकरे बंधू याला एकच अँगल देताना दिसत आहेत. राज ठाकरेंनी त्याच्याबद्दल एक विधान केलेलं होतं, की अमित शहा आणि मोदी यांच्यातली जी 2029 ची लढाई आहे, त्या निमित्तानं ही सगळी रचना केली जातीये का? आणि काल तर उद्धव ठाकरेंनी यवतमाळमध्ये बोलताना हे ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र आहे, अशा पद्धतीचं विधान सुद्धा केलेलं आहे. त्यामुळं या संपूर्ण विधाना पाठीमागचे जे कंगोरे आहेत ते आपण समजून घेणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार रोहित चंदावरकर आणि अ, हनुमंत मोहिते सुद्धा आहेत. अ, ऑपरेशन टायगर नव्हे, ऑपरेशन देवेंद्र आहे, असं उद्धव ठाकरे म्हणतायत. खरं तर बातम्यांमध्ये हा ऑपरेशन शब्द आता इतक्या वेळा वापरला जातोय, की एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रश्न पडला असेल, की खरं ऑपरेशन आपण करतोय, की हे लोकं करतायत? त्यामुळं ऑपरेशन या शब्दाबद्दल जरी आपण काही प्रश्न बाजूला ठेवले, तरी हे ऑपरेशन टायगर नाहीये, ऑपरेशन देवेंद्र आहे, असं जेव्हा ठाकरे म्हणतात, तेव्हा काय दिसतं त्याच्यात? रोहित? मला असं प्रशांत, पहिली गोष्ट म्हणजे थोडंसं लाईटर नोटवर आपण म्हणू की ऑपरेशन ऑपरेशन इतकं झालं की त्या ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन अमुक आणि तमुक, तर त्या सगळ्या ऑपरेशनचा मला वाटतं लोकांना आलाय कंटाळा आणि लोकांना अॅनेस्थेशियाच उतरत नाही असं झालंय. कारण एका ऑपरेशनचा अॅनेस्थेशिया उतरेपर्यंत, शुद्धीवर पेशंट येईपर्यंत त्याला दुसरं ऑपरेशन बघावं लागतं वगैरे वगैरे. म्हणजे हे मी थोडं विनोदानी लाईटर याच्यावर म्हणतोय, पण खरंच महाराष्ट्राची जनता, मला असं वाटतं की थोडी कंटाळून गेली आहे की किती बाकीच्या समस्या, मुलांच्या परीक्षांमध्ये पेपर लीक, आज परत पेपरमध्ये हेडलाईन आहे की आज एक परीक्षा होणार होती त्याचाही पेपर लीक. वैतागलेले आहेत लोक, गॅस पेट्रोलच्या किमती अमुक तमुक वगैरे. त्यामुळे मला माहित नाही की ह्या ऑपरेशन सगळ्या प्रकारात जनतेला किती इंटरेस्ट आहे, पण आपलं काम आहे की आपण राजकारणात काय चाललंय ह्याच्याबद्दल माहिती आणि अवलोकन जनतेला देणं. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे आणि खूप लोकांना अजूनही इंटरेस्ट असतो तर त्यांना ते देणं, म्हणून आपण बोलू. तर सुरुवात अशी करतो की उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळमध्ये काल झालेल्या भाषणाचा तुम्ही जो उल्लेख केला, ऑन अ सिरियस नोट, बघा, मला असं वाटतंय की उद्धव ठाकरे यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती ठेवून किंवा त्यांच्याबद्दल पूर्ण सन्मान ठेवून मी ही गोष्ट बोलतो की आज जे काही, आज काल परवा जे काही ते करतायत ना, आज आता तुमच्या सेंटर फ्रेम मध्ये जो फोटो दिसतोय किंवा जे व्हिज्युअल्स दिसत आहेत, हे सगळं करायला उद्धव ठाकरेंना फार उशीर झालाय प्रशांत, असं मला वाटतं. प्रशांत आणि हनुमंतराव, तुम्ही अप्रिशिएट कराल. म्हणजे काय की आपल्या हातून परिस्थिती सगळी निघून चालली आहे, सगळं आपले कोणी उरतंय की नाही आपल्या बरोबर, अशी स्थिती आल्यानंतर जनतेशी कनेक्ट आणि मतदारांशी कनेक्ट करायला ते आता निघतायत बाहेर. ऐन पावसाळ्याच्या काळात जेव्हा शेतीची कामं वगैरे सुरू झालेली असतात, सगळं असतं तेव्हा, आणि दृष्टीपथात कुठल्याही निवडणुका नाहीयेत तेव्हा. थोडक्यात आपल्याला बोलायचं आहे, थोडक्यात सांगतो की झालं काय. लास्ट जो काही निवडणुकांचा सीझन झाला, महापालिकांचा म्हणा, जिल्हा परिषदांचा, त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना सगळा फोकस त्यांचा मुंबई महापालिकेवर ठेवावा लागला. कारण मुंबई महापालिका हा त्यांचा गड आपल्याला माहिती आहे आणि मुंबई पालिका टिकवणं याच्यावरच ते मुंबई ठाणे या भागात सगळे फोकस राहिले आणि तिथेच त्यांना अडकून पडावं लागलं. त्यामुळे राज्यामध्ये जिल्हा परिषदा असोत, इतर महापालिका 29 पैकी 27-28 असोत, मुंबई ठाणे वगळल्या, तर इथे कुठे ते गेलेच नाहीत. तिथल्या कार्यकर्त्यांशी पुरेसा संपर्क करू शकले नाहीत, तिथल्या नेत्यांना बरोबर घेऊ शकले नाहीत. त्यांना तुम्हाला निवडून आणू, तुमचे कार्यकर्ते महापालिकांमध्ये, जिल्हा परिषदांमध्ये निवडून आणू, त्यासाठी तुमच्यापर्यंत येऊ, तुमच्या बरोबर सभा घेऊ, तुमच्या जिल्ह्यात बसू, तिथे राहू, हे सगळं त्यांनी मागच्या निवडणूक सीझनमध्ये, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या काळामध्ये अजिबात केलं नाही.
त्याची परिणती हळूहळू जी काही व्हायची ती आता होताना दिसते. लोकांना म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना किंवा त्यांचे नेते आहेत त्यांना, विदर्भातले मराठवाड्यातले, त्यांना काही उद्धव ठाकरे आपल्याला परत 29ला निवडून आणू शकतील असं वाटत नाही. आणि त्याचे परिणाम म्हणून आता आपण जे काही डिफेक्शन्स बघतोय ती दिसत आहेत. भारतीय जनता पक्ष सुद्धा ऑपरेशन करतोय, त्याच्यामध्ये संसाधनं लावतंय, त्याच्यात एजन्सीज वापरतंय वगैरे, हा भाग आहेच, तो मी डिनाय करत नाही. पण ते सगळं झालेलं आहे. त्यामुळे आता सगळं पाणी वाहून गेल्यानंतर ग्रामीण भागात जे म्हणतात बैल गेला आणि झोपा केला, तर ते आता यवतमाळ जिल्ह्यात जाऊन भाषणं करणं, कार्यकर्त्यांबरोबर बसणं वगैरे, आय डोंट नो हाऊ इफेक्टिव्ह इट इज, पण हे इट इज टू लेट. ही पहिली गोष्ट उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत. दुसरं लास्ट पॉइंट असं सांगतो या संदर्भातला की काहीतरी डायव्हर्ट करणं अटेन्शन असा हा प्रकार आहे की हे ऑपरेशन देवेंद्र आहे वगैरे असं बोलणं. तुम्ही जो एक अँगल थोडासा सांगितला की 29च्या लढाईमध्ये नरेंद्र मोदी यांची रिप्लेसमेंट बघितली जाईल, त्याच्यामध्ये रेसमध्ये मुख्यतः अमित शहा आहेत, ही गोष्ट अगदी सगळ्यांना स्पष्ट दिसते. त्यासाठी अमित शहा यांची जुळवाजुळव सुरू आहे हे पण स्पष्ट दिसतंय. आणि त्याच्यामध्ये देवेंद्र यांचंही नाव आहे, योगी आदित्यनाथ यांचं आहे. त्यामुळे त्याला उद्धव ठाकरे ऑपरेशन देवेंद्र असं नाव आत्ताच देत आहेत 3 वर्ष आधीच, हे थोडंसं प्रिमॅच्युअर आहे असं मला वाटतं. याचं कारण साधी गोष्ट अशी आहे की ही खासदारांची जमवाजमव जी काय सुरू आहे भाजपकडून, ती केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाबतीत नाही, ती ममता बॅनर्जी यांचा पक्ष फोडणे इथेही आहे, आम आदमी पक्ष फोडणं इथेही आहे, दक्षिणेतही दिसेल, उत्तरेतही दिसेल आणि पुढच्या काळात आणि कुठेही दिसेल. म्हणजे स्पष्टपणे ही खासदारांची जमवाजमव, उद्धव ठाकरे यांचे 6 आणा, ममता यांचे 20 आणा, आम आदमी पक्षाचे आणा वगैरे, हे कशासाठी आहे तर ते केवळ डिलिमिटेशन बिल पावसाळी अधिवेशनात जे आणलं जाऊ शकतं आणि जे विमेन्स रिझर्वेशन बिलच्या बुरख्याखाली त्याला आणलं जातं असं म्हटलं जातं, ते पास करून घेणं, त्याच्यातून देशाचा राजकीय नकाशाच बदलून टाकणं. आणि ते बिल मागच्या अधिवेशनात आपण पास करून देऊ शकलो नाही याची सल भाजपला आहे. ते पहिलं करून घेणं आणि पुढच्या 29च्या निवडणुकीमध्ये देशाचा राजकीय नकाशाच असा बनवून टाकणं की ज्यामध्ये आपल्याला एक ऍडव्हान्टेज, पहिल्यांदाच आपल्याला स्टार्टर्स ऍडव्हान्टेज, फर्स्ट मुव्हर्स ऍडव्हान्टेज म्हणतात तसा मिळेल. ही भारतीय जनता पक्षाची व्यूहरचना या ऑपरेशन टायगर मध्ये मला दिसते आहे. त्याच्यामध्ये ऑपरेशन देवेंद्र वगैरे असं त्याला म्हणणं हे काहीतरी डायव्हर्ट करणं अटेन्शन आणि असा सगळा प्रकार आहे. त्याच्याकडे फार काही गांभीर्याने आपण ते घ्यावं असं मला वाटत नाही. प्रशांत. ओके. म्हणजे आता डिलिमिटेशन विधेयकासाठी हे सगळं चाललेलं आहे याची तर उघडपणे चर्चा होती आणि तुम्ही बरोबर एक प्रश्न उपस्थित केला की केवळ महाराष्ट्रात नव्हे, देशभरामध्ये पक्ष फोडले जात आहेत. तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचं काय झालं, आपचं काय चाललंय हे आपण बघतोय. पण मुद्दा हा आहे की उद्धव ठाकरेंचा पक्ष ऑलरेडी एकदा फोडून झालेला आहे. त्याच्याबद्दलचं एक तार्किक कारण त्यावेळी भाजप देत होतं की 2019ला तुम्ही आमच्यासोबत जे केलं त्याची फळं म्हणून आता आम्ही तुमच्यासोबत हे करतोय. आणि जर डिलिमिटेशनसाठी त्यांना सोबत आणायचं होतं तर कदाचित इंडिया आघाडीपासून ठाकरेंना दूर करणं ही सुद्धा एक नीती त्यांच्याकडं, म्हणजे ते करू शकले असते. तो पण एक ऑप्शन होता. इकडे महाराष्ट्रामध्ये पण आपण बघत होतो की थोडासा एक संवाद जो आहे तो जुळत चाललेला होता. त्याच्याबद्दलच्या बातम्या येत होत्या. बीएमसी मध्ये तसे काही निर्णय झालेले होते. तर हे न करता त्यांनी थेट पुन्हा पक्ष का फोडला आणि त्याच्या पाठीमागं पुन्हा शिंदेची काही एक सुप्त महत्वाकांक्षा दडलेली आहे का, याच्याबद्दलचा एक प्रश्न मला तुम्हाला म्हणजे दुसऱ्यांदा विचारायचा आहे. पण त्याच्या आधी मोहिते सरांच्याकडे पहिल्यांदा येतो. मोहिते सर, मागच्या वेळी जे ऑपरेशन झालेलं होतं त्याच्यात आणि या वेळच्या ऑपरेशनमध्ये काही ठळक फरक दिसत आहेत का तुम्हाला, की जेणेकरून त्यावेळचं ऑपरेशन टायगर आणि यावेळचं ऑपरेशन देवेंद्र अशी काही मांडणी केली जाते? कारण मागच्या वेळी एक स्पष्ट आहे की त्यावेळी भाजपला सत्तेत यायचं होतं, ती भाजपची जास्त गरज होती आणि त्यावेळी शिवसेना फोडल्यामुळं भाजप सत्तेत येऊन सुद्धा त्यांनी शिंदेंना मुख्यमंत्री पदाचं बक्षीस दिलेलं होतं. आता हे करून शिंदेंना बक्षीस नेमकं काय मिळणार आहे, त्याच्याबद्दल काय सांगाल? आणि मागच्या वेळेचे आणि ह्याचे काय फरक दिसत आहे? प्रशांत, आपण जर पाहिलं असेल तर मागच्या वेळच्या आणि आताच्या वेळची परिस्थिती पूर्णपणे बदललेली. मागच्या वेळेला त्यांना सत्ता पाहिजे होती आणि शिवसेना पक्ष फोडून, म्हणजे ज्या उद्धव ठाकरेंनी अमित शहाचं एक प्रकारचे विश्वासार्ह प्रश्न चिन्ह उपस्थित केलं होतं की ज्या पद्धतीनं त्यांनी त्या बाळासाहेबांच्या खोलीमध्ये खोटं बोलले वगैरे, या पद्धतीचं एक नॅरेटिव्ह होतं आणि त्या पद्धतीचा एक धडा शिकवण्यासाठी आणि मग देवेंद्र फडणवीस सुद्धा असं म्हणले की मी पुन्हा आलो नाही तर 2 पक्ष फोडून आलो, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं होतं. तर मुळात असा विषय की आता सुद्धा तुम्ही म्हणताय की डिलिमिटेशन कमिटी हाच जर एवढाच मुद्दा असता किंवा त्यांच्या जर
एक प्रकारचा मुद्दा असतात. तर माझ्या मते उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांचा पक्ष हा कधीही तयार झाला असता त्या पद्धतीचं, एकतर तुम्ही अनुपस्थिती दाखवणं असेल किंवा खासदारांना वेगळ्या पद्धतीची ट्रीटमेंट देणं असेल, तर ते माझ्या मते फार अवघड नव्हतं. म्हणजे उद्धव ठाकरेंना तयार करणं डिलिमिटेशन कमिटीसाठी किंवा शरद पवारांना करणं, तरी सुद्धा अमित शहा तो पक्ष फोडतायत. त्याच्या मागे निश्चितच रणनीती आहे. म्हणजे आपल्याला आठवत असेल की आपण जर गावाकडं आपण जर यात्रेतला आपण फुगा फोडण्याचा एक आपल्याला बंदूक घेऊन पूर्वी लहानपणी फुगा फोडण्याचा विषय होता. तर त्याच्यामध्ये आपण एक फुगा फोडताना फुगा फोडणं आपलं लक्ष असायचं, पण एक ती सुई असायची छोटी, त्या सुईला मारायचं पण लक्ष असायचं. तर अमित शहा आता जे करतायत ना, तर त्या सुईला मारण्याचं लक्ष करतायत. ते फुगा फोडतोय हे दृश्य लक्ष आहे. त्याच्यामध्ये डिलिमिटेशन कमिटी करणं, वन नेशन वन इलेक्शन करणं किंवा तुमचं महिला विधेयक करणं, सगळ्या गोष्टी आहेत हे नरेंद्र मोदींसाठी किंवा लार्जर पर्सेप्टिव्ह जे आहे त्याच्यासाठी आहे. अमित शहाचा गोल काय आहे, तर तुम्हाला आठवत असेल की 2024 साली ज्या वेळेला नरेंद्र मोदींना 240 जागा मिळाल्या, त्यावेळेला सुद्धा नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं की नाही अशा प्रकारची एक चर्चा भाजपमध्ये आणि आरएसएस मध्ये होती. तर त्याच वेळेला पटकन नरेंद्र मोदींनी एनडीएची बैठक बोलून एनडीएच्या लोकांचा पाठिंबा घेऊन पंतप्रधानाचा दावा केला. आता ही तोच परिस्थिती अमित शहासमोर तेच मॉडेल आहे की उद्या समजा जर आता कसं आहे की सक्सेसर तर कधी ना कधी नेमायला लागणार, की तुम्हाला म्हणजे नरेंद्र मोदींना सक्सेसर तर नेमावा लागणार. त्यांची आता प्रकृती किंवा 78-76 वर्ष 80 वर्षाचं होईल, 85 वर्ष होईल त्यावेळेस सुद्धा. तर त्याची ही लढाई आहे. त्याच्यामध्ये कोण स्पर्धक आहे, तर त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस स्पर्धक आहे. त्याच्यामध्ये मग आता तुमचे हेमंत बिश्वा शर्मा आता नव्याने ऍड झालेत आणि मूळ स्पर्धक आहेत ते योगी आदित्यनाथ आहेत. आता तुम्ही बघितलं असेल तर योगी आदित्यनाथचं काय चाललंय की ज्या पद्धतीनं तिथं तुम्ही बघताय की राम मंदिरचा विषय आताच ओपन झाला आणि तो कोणी काय बाकीच्या ओपन केलं नाही, तिथल्याच काही लोकांनी केलेला आहे. आणि आता सुद्धा तुम्ही बघताय तर ऑलरेडी शंकराचार्य त्यांच्या विरोधात आंदोलन करतायत योगी आदित्यनाथच्या विरोधात, आणि आता विश्व हिंदू परिषद त्याच्यामध्ये उतरले, म्हणजे कटियार असतील किंवा तोगडे असतील हे उतरले. तर हे जे आहे हा योगायोग नाही. तर त्यातला पुढचा भाग जे तुम्ही आता म्हणला की उद्धव ठाकरे म्हणतायत ते काय, ऑपरेशन देवेंद्र काय, तर देवेंद्रला एक आरएसएसचा पाठिंबा पुढच्या काळामध्ये आहे आणि देशाचा पंतप्रधान हा पुढच्या काळामध्ये इंग्लिश चांगलं म्हणणारा, म्हणजे आपल्याला माहिती आहे की नरेंद्र मोदीने सुद्धा इंग्लिशचा प्रॉब्लेम येतो. म्हणजे डोनाल्ड ट्रम्पच्या समोर बसताना किंवा पुतीन समोर बसताना ते हातात कागद घेऊन बसतात, टेलिप्रॉम्प्टर घेऊन बसतात. तर संघाचं म्हणणं आहे की पुढचा पंतप्रधान हा इंग्लिशवर कमांड नसलेला आणि थोडा वेगळ्या मोठ्या लार्जर याच्यावरचा असला पाहिजे, असं त्यांचं एक साधारण धोरण आहे. म्हणजे मध्यंतरी इंडियन एक्सप्रेस लेख पण काही लोकांनी लिहिलेले होते की पंतप्रधान पदासाठी लोक कशी पाहिजेत म्हणून त्या पद्धतीने. तर ते संघाच्या संबंधित लोकांनी लेख लिहिलेले होते. तर तो सगळा धोका जर तुम्ही बघितला तर अमित शहाचं ऑपरेशन देवेंद्र चाललंय असं माझं ठाम मत आहे. आणि आता जी ताकद जी दिलेली आहे तुमच्या एकनाथ शिंदेने ही तेवढ्यासाठी दिलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदे इकडं असतील, परत तिकडं तुम्ही आता तुम्ही बघितलं असेल तर पश्चिम बंगालमध्ये जो वेगळा एनसीपीआयचा पक्ष विलीनीकरण केलेला आहे. तर हे ऑपरेशन जे चाललंय ते ऑपरेशन पंतप्रधान किंवा उपपंतप्रधान पदाचे चाललेलं आहे. त्यातला महाराष्ट्रापुरता भाग काय आहे, तर महाराष्ट्रामध्ये जर देवेंद्र फडणवीसांचा जर अश्वमेध रथ आहे तो दिल्लीच्या दिशेने धावण्याच्या अगोदरच महाराष्ट्रात अडवायचा, आणि या अडवण्यासाठी कोण आहे, मग ते कोण धरायचं, लवकुशचे ज्या पद्धतीनं अश्वमेध धरला रामाचा त्या पद्धतीनं इथं एकनाथ शिंदे आहेत की जे तिथं घोड्याचा हे घेऊन बसलेले आहेत. आणि ते जी आहे म्हणजे आता तुम्ही बघितलं नाशिकमध्ये पराभूत करतायत त्यांना देवेंद्र फडणवीस, त्यांना पालकमंत्रीपद रायगडचं देत नाहीत, नाशिकचं देत नाहीत, वेगवेगळ्या प्रकारचे MSRDCचे प्रोजेक्ट रद्द करतायत, हे सगळं करतायत. पण त्यांना वरनं कोण ताकद देते, त्यांना तर वरनं ताकद देत आहेत ते अमित शहा देत आहेत. आणि अमित शहा त्यांना आता तुम्ही बघितलं असेल तर आता ते 5-6 खासदार ते फोडलेत. आता माझी माहिती अशी आहे की शरद पवारांचे तर सुद्धा एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत. म्हणजे सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि तुमचे भगरे मास्तर हे 3 सोडून उरलेले 5 खासदार सुद्धा एकनाथ शिंदेच्या संपर्कात. आता हे का चाललंय, तर एकनाथ शिंदेना एक मोठी आता शिंदेच्याकडे जाणार भाजप, तर ते शिंदेच्याकडे जाणार. तर शिंदेने सुद्धा आता परवा सुद्धा सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार गेलेले होते. तर त्यांनी काय सांगितलं अमित शहाना की हे खासदार आमच्याकडे येऊन देत, म्हणजे आम्ही त्यांचं बघतो ज्या पद्धतीने शिंदेकडे काँग्रेस तुमचे गेले, पण अमित शहाने त्यांनी हिरवा कंदील दिले नाही. उलट तो हिरवा कंदील हा तुमच्या एकनाथ शिंदेने मिळाला. तर शिंदेच का, तर शिंदे त्यांचं एक प्रकारचं इथलं महाराष्ट्रातले सरदार आहेत तिथले एक तुमच्या देशांचे. आणि ते ऑपरेशन देवेंद्र म्हणतात, त्या ऑपरेशन देवेंद्रामधला जो इथला जो नेमणूक केलेला सरदार आहे. म्हणजे आता तुम्हाला एक माहिती आणखीन एक सांगतो ऍडिशनल, की तामिळनाडूमध्ये सुद्धा कनिमोळींच्या बरोबर अमित शहाची चर्चा सुरू आहे. तिथले
डीएमके पक्ष फोडून तिथला एकनाथ शिंदे कधीमुळे होतील अशा प्रकारची परिस्थिती आहे. तर हे का चालू आहे तर ऑपरेशन देवेंद्र, ऑपरेशन डीएमके, ऑपरेशन तुमचं ते सगळं सुरू आहे ते स्वतःसाठी. फक्त तुम्हाला दिसताना तो फुगा दिसतोय डिलिमिटेशनचा, पण त्याच्या मागची जी सुई आहे ना ती सुई वेगळी असं मला म्हणायचं आहे. बरं प्रशांत, हा आता तुम्ही जो उल्लेख केला ना, तसं जर समजा झालं की पवारांचे खासदार, आता शरद पवारांनी परवाच विधान केलं की आमचा एकही खासदार फुटणार नाही. नाही ते अजित पवारांच्या बाबतीत स्वतः तसं म्हणत होते ना, ते तसं होणार नाही, पण गेले ना ते अजित पवार सुद्धा. म्हणजे अनेकदा नाही, मला पुढे हे म्हणायचं होतं की अनेकदा त्यांनी केंद्र सरकारला अशा वेळी मदत केलेली आहे की म्हणजे प्रत्यक्ष म्हणजे पक्ष फोडायची गरज नाही अशा मुद्द्यावरती सुद्धा त्यांनी कधी कधी इंडिया अलायन्स मध्ये असताना सुद्धा विरोधी भूमिका घेतलेली आहे. पण या पार्श्वभूमीवरती सुद्धा जर त्यांचे खासदार फुटले आणि ते भाजपमध्ये न जाता शिंदेच्याकडे गेले तर मला वाटतं की मग तर हे उघडच सिद्ध होईल की हे सगळं अमित शहा म्हणजे पुढच्या आपल्या सगळ्या संभाव्य स्पर्धकांना संपवण्यासाठी करतायत. म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा मग काही दुमतच राहणार नाही. पण ते होतंय का ते आपण बघू. दुसरं, तुम्ही आता सांगत असताना मला एक आत्ता अगदी ताजा किस्सा आठवला. जेव्हा हे सगळे खासदार फुटले आणि एका कार्यक्रमाच्या निमित्तानं तिथं काही भाजपचे आमदार होते, तेव्हा एका आमदारानं असं म्हटलं की खासदार फोडायचे तितके फोडा, आमदारांची मात्र आता इथं महाराष्ट्रात गरज नाहीये. आणि ते जाहीरपणे हे विधान करायला तयार होते की महायुतीमध्ये आता कुठलाही नवीन आमदार नको, 237 आमदारांचं सरकार आहे आणि कशाला लागतायत आमदार. त्यामुळं भाजपच्या आमदारांची एक प्रकारे अशी भावना जी आहे ती होत चाललेली आहे. त्याच्याबद्दल आपल्याला पुन्हा बोलावं लागेलच. रोहित सर, मगाचा प्रश्न की जर हे डिलिमिटेशन साठी चालू आहे तर मग दुसऱ्यांदा ठाकरेंचा पक्षच फोडला पाहिजे या निर्णयापर्यंत म्हणजे का आले असतील आणि ते करण्याची गरज का वाटली? नाही, पहिली गोष्ट मी म्हणतोय तसं डिलिमिटेशन हे पहिलं टार्गेट आहे. आणि पॉलिटिक्समध्ये आपण तिघेही आता बघतोय, तुम्ही दिल्लीतही काम केलंय वगैरे. काय होतं की पहिल्यांदा शॉर्ट टर्म गोल म्हणजे आता त्याच्यात मी काही वेळा टीव्हीवर वगैरे बोलताना विमानाची जी टेक्नॉलॉजी असते ना, एका देशातून दुसऱ्या देशापर्यंत पोहोचण्याची किंवा समजा मुंबईहून दिल्लीपर्यंत जाण्याची, त्याचं उदाहरण अनेकदा देतो की त्याच्यामध्ये एक वे पॉइंट्स नावाचा एक प्रकार असतो नॅव्हिगेशन मध्ये. म्हणजे काय की मुंबईहून दिल्लीला जाणारं विमान जर असेल तर त्याच्यामध्ये त्या विमानाचा वैमानिक आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल वगैरे हे लोक दिल्लीचा विचार करत नाही. मुंबईहून निघाल्यानंतर पहिल्यांदा दमण किंवा वडोदरा हा पहिला वे पॉइंट आहे. तर मुंबईपासून आपल्याला वडोदरा एअरपोर्ट पर्यंत जायचंय असा विचार केला जातो. आणि मुंबईहून निघालेलं विमान, योगायोगाने तुम्ही आता विमानाचेच व्हिज्युअल्स दाखवताय, तर मुंबईहून निघालेलं विमान मग ते खासदारांना घेऊन निघालेलं असतो किंवा प्रवाशांना घेऊन निघालेलं असतो. त्याचा पहिला वैमानिकाचं पहिलं टार्गेट हे वडोदरा एअरपोर्ट क्रॉस करणं हे असतं. वडोदरा झाल्यानंतर जयपूर एअरपोर्ट क्रॉस करणं हे असतं. जयपूर क्रॉस केल्यानंतर तो दिल्लीशी बोलायला लागतो, दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोलशी बोलायला लागतो. हे एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला टेक्नॉलॉजी मधलं फक्त देतोय, कारण माझं एव्हिएशन असलं अभ्यासाचा विषय म्हणून. तर तसं आता मला असं वाटतं की 29चा विचार हा अनेक अँगल्सनी केला जात असेल आणि त्याच्यामध्ये आत्ता 29 मध्ये मोदी यांच्याशी स्पर्धा किंवा त्याची रिप्लेसमेंट कोण हा विचार एका बाजूला कुठेतरी टोकात सबकॉन्शियस मध्ये जरी असला तरी आत्ताचं टार्गेट काय आहे तर ते डिलिमिटेशन करून खासदारांची संख्या 830 किंवा काय जी होणार आहे त्याच्यामध्ये उत्तर भारतात आपल्या फेव्हरेबल अशी जी राज्य आहेत त्यांचं वजन खूप जास्त वाढवणं हा वे पॉइंट आहे. मी मगाशी सांगितलं त्या टेक्नॉलॉजीमध्ये म्हणतात दॅट इज द फर्स्ट वे पॉइंट दॅट यू हॅव टू क्रॉस. तो वे पॉइंट क्रॉस झाला की पुढे आणखी वे पॉइंट असेल काहीतरी की भारतीय जनता पक्षाच्या पुढच्या उत्तर प्रदेशची निवडणूक किंवा पंजाबची निवडणूक आहे त्याच्यात काहीतरी करणं हा त्याच्यानंतरचा वे पॉइंट आहे. मग आणखी एक वे पॉइंट आहे. असं करत करत 29ला उमेदवार कोण पंतप्रधान पदाचा हा मुद्दा येईल. त्याच्यावर आता हनुमंत मोहिते, मी गमतीने म्हणतोय थोडं, हनुमंत मोहिते जितका सखोल विचार करतायत तेवढा भाजपने किंवा संघाने केला असेल असं मला वाटत नाही. म्हणजे तेवढा विचार कदाचित अमित शहा यांनी सुद्धा केला नसेल इतका ते सखोल विचार करतायत. पण ते ठीक आहे, त्यांना त्यांचे सोर्सेस खूप आहेत. आणि हे मला म्हणायचं असं आहे प्रशांत की संघाची किंवा भाजपची विचारसरणी किंवा कशी त्यांची निवड आणि काय होतं ते बघा तुम्ही. त्याच्यामध्ये शेवटी कुठलीही व्यक्ती किंवा कुठलाही एक स्पर्धेत जो असतो तो त्यांनी निर्णय घ्यायचे आणि त्यांनी काटछाट करायची आणि त्यांनी आपल्या मार्गातले काटे हलवायचे असं होत नाही युजली. तुम्ही बघत या मागच्या सगळ्या गोष्टी की नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नाव 13 साली गोव्याच्या अधिवेशनामध्ये पुढे आणण्यात आलं. बरोबर, भाजपचं जे गोवा अधिवेशन होतं त्यामध्ये 13 साली
तिथे त्यांच्याकडे प्रचाराची धुरा दिली गेली आणि तिथून पुढे ते प्राईम मिनिस्टरियल कॅन्डिडेट म्हणून पुढे आले आणि सगळं काही झालं. ते गोव्याचं अधिवेशन, तिथे कोणी हे निर्णय घेतले तर संघातले काही खूप सिनियर ज्येष्ठ लोक, पदाधिकारी आणि मनोहर पर्रिकर आणि अरुण जेटली, विशेषतः अरुण जेटली, मनोहर पर्रिकर यांचा थिंक टँक, यांनी सगळ्यांनी मिळून ती प्रक्रिया केली आणि गोवा अधिवेशनात एकदम लालकृष्ण अडवाणी वगैरे यांना बाजूला केल्यासारखं करून अचानकपणे नरेंद्र मोदी यांना प्राईम मिनिस्टेरियल कॅन्डिडेट म्हणून अनाऊन्स करण्यात आलं. ही पद्धत आहे संघाची किंवा भाजपची. त्याच्यामध्ये जे एक वरिष्ठ मंडळ आहे, जे थिंक टँक आहे, जे कोणी ज्येष्ठ आणि पडद्यामागे राहून सगळं चालवणारे लोक आहेत, ते बसून शेवटच्या कुठल्या तरी निवडणुकी आधीच्या 6 महिन्यात 8 महिन्यात एक अधिवेशन किंवा एक मोठी सभा घेऊन त्याच्यामध्ये निर्णय घेत असतात. त्याच्यामध्ये असं खासदारांची जमवाजमव करून एक प्रकारे काँग्रेसची किंवा ह्याची जी पद्धत आहे ना, की खासदारांची लॉबी आपल्या मागे उभी करणं, आमदारांची किंवा एक अमुक समाजाची, मराठा समाजाची असो, ओबीसी समाजाची असो, अशा प्रकारच्या लॉबीज आपल्या मागे उभ्या करून शक्ती प्रदर्शन करणं वगैरे, ही काँग्रेसची, समाजवादी पक्षाची, राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या नेत्यांची पद्धत आहे. RSSची किंवा भाजपची पद्धत अशी आहे की वरून एका मंडळातून निर्णय येतो की ही व्यक्ती प्राईम मिनिस्टेरियल कॅन्डिडेट असेल. असं एक माझं थिंकिंग मी मांडतो इथे. आय एम नॉट सेइंग आय एम 100% करेक्ट अँड मोहितेजी इज रॉंग, असं नाही म्हणत आहे. सगळ्या गोष्टी होऊ शकतात, सगळ्या प्रकार असतात, पण हा RSS मधला एक सिस्टीमचा भाग. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणताय की हनुमानजी सुद्धा जे म्हणाले की एक सोफिस्टिकेटेड फेस, शहरी फेस, देशी परदेशी इंग्लिशमध्ये भाषण हे ते करू शकणारे एक राजीव गांधी यांच्या पद्धतीचा एक चेहरा, की जो एक जोधपुरी गळाबंद कोट घालून युनायटेड नेशन्स मध्ये उभं राहिल्यावर 85 साली सबंध भारतीयांना, सगळ्या देशाला असं वाटलं की अरे काय आपला नेता काय दर्जेदार आहे वगैरे, असं जे इमेज आहे ते कुठेतरी सध्याचे बाकीचे पर्याय जे त्याच्यामध्ये मिसिंग आहे, तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यात इंग्लिशचा फार महत्वाचा भाग आहे. शिक्षण, उच्च शिक्षण, म्हणजे देवेंद्र फडणवीस आता MBA आहेत, लॉ ग्रॅज्युएट आहेत, इंग्रजीची हे आहे, वय हा भाग आहे, आणि एक शहरी सोफिस्टिकेटेड चेहरा, इन्फ्रास्ट्रक्चर, इन्फ्रामॅन, अशा पद्धतीचा. तर ते सगळे फॅक्टर असतील. मी आता म्हणत नाहीये की कुठला निर्णय आता होईल किंवा काय होईल वगैरे, पण शेवटचा पॉइंट एवढाच की शिंदे यांच्या बरोबरची जी त्यांची रेस आहे ती कुठल्याही राज्यामध्ये अशाच प्रकारे भाजपची थोडी मागे पुढे मागे अशी होत राहते. साधं उदाहरण तुम्हाला देतो, ते बिहारचं बघा. बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष, म्हणजे तुमचा स्पेसिफिक प्रश्न आहे की शिंदे आणि फडणवीस यांच्यात सुद्धा रेस नाही का वगैरे, त्यावर मी येतो या निमित्ताने, की हे एक बिहारचं मॉडेल किंवा महाराष्ट्रातलं मॉडेल असं आहे की जिथे भारतीय जनता पक्षाला एका हाती सत्ता नाही आणू शकले, आता सुद्धा नाही आणू शकले, पूर्वी सुद्धा नाही आणू शकले, तर त्यांनी तिथला एक प्रॉमिनंट फेस कुठला तरी बरोबर घेणं. तो आतापर्यंत उद्धव ठाकरे, मुळात बाळासाहेब ठाकरे असा फेस होता, नंतर तो उद्धव ठाकरे असा झाला, आणि आता त्याला रिप्लेसमेंट म्हणून एकनाथ शिंदे असा फेस झालेला आहे. तर असा जो फेस असतो त्या फेसची कायमच भाजपचं उपर नीचे ज्याला दिल्लीत म्हणतात तसं रिलेशन होतच असतात, आणि ते शिंदे यांच्याशी होत आहेत. म्हणजे जसे ते नितीश कुमार यांच्या बाबतीत झालं बिहारमध्ये, तशाच प्रकारे इथे आहे की नितीश कुमार यांना सांगितलं तुम्ही पुढे व्हा, तुम्ही चीफ मिनिस्टर बना, मग हळूहळू त्यांच्या माणसांना आपल्याकडे घेणं, त्याचे हे करणं, असं करून त्यांना आता हलवलं. आता भाजपनी स्वतःचा मुख्यमंत्री नेमला. हेच शिंदे यांच्या बाबतीत झालंय बघा. तुम्ही त्यांना पुढे केलं, त्यांना सांगितलं आप CM बनेंगे, त्यांना बसवलं, सगळं झालं. आता त्यांना परत थोडं मागे घेतलं वगैरे. तर ह्याच्यामध्ये काही अनयुज्युअल किंवा पूर्वी न घडलेलं असं काही नाहीये. हे उद्धव ठाकरे यांच्या बाबतीतही भाजपचं होत होतं. जेव्हा शिवसेना भाजप सरकार होतं तेव्हा, मनोहर जोशी गोपीनाथ मुंडे असं सरकार होतं तेव्हाही आम्ही बघितलं हे होताना, आणि आता सुद्धा ते शिंदे आणि यांच्याबद्दल होतंय. आणि याच्यामध्ये कसं आहे की गुड कॉप बॅड कॉप असा जो एक प्रकार असतो तो भारतीय जनता पक्ष फार चातुर्याने खेळतो असं मला वाटतं. त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे थोडे बॅड कॉपच्या भूमिकेत असतात की इथे ते कठोर काहीतरी फायली अडवून ठेवणं असं करतात आणि काहीतरी गोष्टी करतात, किंवा शिंदे यांनी आधी घेतलेले निर्णय जे असतील ते फिरवणं असं करतात, त्याचे निधी थांबवणं असं काहीतरी करतात. दॅट इज अ बॅड कॉप रोल. आणि सेम टीम हॅज अ गुड कॉप. गुड कॉप रोल इज बीइंग प्लेड बाय अमित शहा. ते दिल्लीला आलं की नाही बाबा तुम्ही ऐका, ठीक आहे तुम्ही आमचेच आहात, असं तो एक गुड कॉप रोल करतात. तर ते अमेरिकन फ्रेज आहे अमेरिकेतल्या पॉलिटिक्स मधली किंवा तिथल्या सगळ्या राजकारणातली, गुड कॉप बॅड कॉप. एकाच टीम मध्ये एक माणूस तुमच्याशी खूप चांगला वागतो, दुसरा माणूस कठोर वागतो, त्यांचं दोघांचं ठरलेलं असतं की काय करायचं. तसं ते गुड कॉप बॅड कॉप रोल आहे असं मला वाटतं. प्रशांत, आणि म्हणजे त्याच्यात आपण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच पक्षामध्ये आहेत, भाजपमध्ये आहेत. ज्या भाजपनं 2029 मध्ये महाराष्ट्र आपण स्वबळावरती काबीज करायचं आहे
ही आपली मनीषा जी आहे ती आता लपवून ठेवलेली नाहीये. स्वतः अमित आणि शहा लास्ट म्हणालेले वाक्य होते. आणि लास्ट वाक्य त्यांचं प्रचंड अंडरस्टँडिंग एकमेकात आहे. ट्रस्ट मी. हे जे दाखवलं जातं ना बाहेरनं की अमित शहा हे देवेंद्र फडणवीस यांना काटायला बघतात, काही नाही. त्यांचं ते त्यांच्या जास्त गोपनीय भेटी आणि वन टू वन भेटी होत असतात आणि त्यांचं हे ठरवूनच केलं जातं असं मला वाटतं. प्रशांत. मगाशी तुम्ही विमानाचं उदाहरण देत होता आणि गेल्या 24 तासामध्ये एक अतिशय म्हणजे इंटरेस्टिंग घटना जी आहे ती एका विमान प्रवासाची पण झाली, ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचा एकत्रित नागपूरच्या दिशेने प्रवास झाला. आता जेव्हा आपण हे ऑपरेशन काय टायगर नाही, ऑपरेशन देवेंद्र आहे असं जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतायत, तेव्हा त्याच्याकडे याही अर्थानं बघितलं पाहिजे की मुळात तुमचा पक्ष आता संपत चाललेला आहे, तुमच्या पक्षासमोरची आव्हानं बिकट होत चाललेली आहे. अशा वेळी तुम्ही ते ऑपरेशन टायगर आहे की देवेंद्र, म्हणजे ऑपरेशन देवेंद्र आहे असं म्हणणं, ह्याच्यामध्ये एक थोडीशी सहानुभूती पण दिसते ना त्यांच्याबद्दलची, की बघा त्यांच्याबद्दल असे करायला निघालेले आहेत. तर हे याला काय म्हणायचं, की म्हणजे स्वतःच्या पक्षाबद्दलचे जे निर्णय आहेत ते वेळच्या वेळी कधी घेणार आहेत आणि तो पक्ष टिकणं हे आता त्यांच्या समोरचं जास्त प्राथमिक आव्हान नाहीये का हनुमंत सर? नाही, तुम्ही जर गेल्या काही दिवसात म्हणजे 6 महिन्यात जर तुम्ही फार बारकाईने अभ्यास केला असेल तर सामनाचे अग्रलेख असेल किंवा संजय राऊतांची भाषा असेल, उद्धव ठाकरेंची भाषा असेल, ती देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल कशी झाली ते बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. म्हणजे ऑपरेशन देवेंद्र काय फक्त एकटे अमित शहा करत नाहीत. ऑपरेशन देवेंद्र वेगळ्या पद्धतीनं म्हणजे ऑपरेशन सुखावणारं देवेंद्र अशा पद्धतीचं हे उद्धव ठाकरे ऑलरेडी करतायत म्हणजे त्यांच्या दृष्टीनं. म्हणजे मग तुम्ही बघा, म्हणजे पूर्वी एक तर तू राहीन नाही तर एकदा मी राहीन अशा प्रकारची भाषा ही उद्धव ठाकरेंनी केलेली होती. मग अशा नंतर मग पुन्हा आदित्य ठाकरे जाऊन भेटतात देवेंद्र फडणवीसांना, मग देवेंद्र त्याला बोलतात, मग त्यानंतर मग हे भेटतात उद्धव ठाकरे भेटतात त्यांना, ते त्यांचं कौतुक करतात मग त्याच्याबद्दल, आणि मग अगदी म्हणजे अतिशय शिलक्या शब्दामध्ये टोमणे जे मारत होते उद्धव ठाकरे, ते आता तुम्हाला बघा दिसतात का टोमणे मारताना? ते एकनाथ शिंदे आणि अमित शहाना टार्गेट करतायत, ते देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतात का? म्हणजे एकतर ते मायावती कुठला तरी एक शब्द फडतूस का काय असाच शब्द वापरलेला होता त्यांनी, गृहमंत्री. आताची गेल्या 6 महिन्यात भाषा बघा कशी वापरली, म्हणजे एका विमानातनं नाही पण एका विचारातनं जातायत ते, अशा प्रकारची परिस्थिती आहे. कसं झालंय की मी जे म्हणतोय ना ऑपरेशन देवेंद्र मध्ये, आता हे देवेंद्रला माहित असणार की आपल्याला कोण टार्गेट करतंय, कोण खेळवतंय. म्हणजे एकनाथ शिंदे काय करतात आता, गणेश नाईक कुणाच्या इशारानं बोलतात, त्यांचे मंत्री कोणाच्या इशाऱ्यानं बोलतात, रवींद्र चव्हाण कुणाच्या इशाऱ्यानं ऑपरेशन करतात, हे सगळ्या गोष्टी आपण बघतोय सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे जर त्यांनी शत्रूचा शत्रू तो आपला मित्र आहे अशा प्रकारची राजकारणामध्ये आपण बघतो, तर ही धार जी आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या विरोधाची धार आहे, ही कमी आपल्याला झालेली जाणवती. म्हणजे तुम्ही बघा राऊतांचं स्टेटमेंट, पूर्वी राऊत काय बोलत होते, आता काय बोलतात, आता ते नेमकं कशाबद्दल बोलतात. तर हे काय आहे, तर एक सिंपती गेन करणं, की कसं आहे की आता त्यांना मुख्यमंत्र्यांची सिंपती पाहिजे, कारण हे सगळं ऑपरेशन फोडाफोडी झालेले आहे, सगळ्या गोष्टी त्यांच्या झाल्या, पक्ष सगळा गेले ना. अशा वेळेला तुमचाही शत्रू अमित शहा आहे आणि तुमचा शत्रू किंवा तुमचा स्पर्धक अमित शहा आहे आणि माझे शत्रू अमित शहा आहेत, ह्या 2 कॉमन आहेत. आणि राज्यामधला तुमचा स्पर्धक हा एकनाथ शिंदे आहे आणि माझा शत्रू एकनाथ शिंदे आहे. या 2 पॉईंटवर ते दोघं एकत्र आहेत. आणि म्हणून ते एका म्हणजे उच्चस्तरीय चर्चा ते म्हणतात ना आता उद्धव ठाकरे, मी उच्चस्तरीय चर्चा केली विमानातनं वगैरे, अशा प्रकारचा टोमणा म्हणजे ते विषय बोलले तिथे त्या पद्धतीचं. तर त्या प्रकारची चर्चा म्हणजे पूर्वी तुम्ही बघितलं असेल तर उद्धव ठाकरे त्याच्यामध्ये विस्तव जात नव्हता अशा प्रकारचा. आता ते एकाच पिचवर खेळतात आणि अंडरस्टँडिंग जर असेल तर माझं म्हणणं ते अंडरस्टँडिंग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये जास्त आहे, कारण दोघं एकाच दिशेला टार्गेट करतायत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर राज ठाकरे एकदा बोलले की अशा प्रकारचं अमित शहा बद्दल, त्यानंतर त्यांचाही मुद्दा तुम्ही बघितलं असेल तर अदानी टार्गेट त्यांनी केलं राज ठाकरेंनी, पुन्हा तोच अदानी टार्गेट उद्धव ठाकरे करतायत, पुन्हा तेच टार्गेट अमित शहाना ते करतायत. तर या दोघांनी एकाच पॉईंटवर आहेत. पण आता देवेंद्र फडणवीसांचं जो सुरू आहे ते अंडरस्टँडिंग आहे का 100% माझ्या मते उद्धव ठाकरेंच्यावर. आणि माझं तर असं म्हणजे मी मागच्या एका शो मध्ये सांगितलेलं होतं की लंडनच्या एका बैठकीमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे या दोघांची युती होणार ठरलेलं होतं. सुदैवानं आमच्या सांगलीचा नेता तिथं असल्यामुळं मला ती गोष्ट कळल्यामुळं मी एका चॅनलवर सांगितली त्यामुळं. आणि याच्या मागे देवेंद्र फडणवीस आहेत हे सुद्धा मी त्यावेळेला बोललेलो होतो. त्यावेळेला सगळ्यांना वाटलं की काय खरं नाहीये, पण तेव्हापासूनच एक अंडरस्टँडिंग आहे. म्हणजे राज ठाकरे ज्या वेळेला तुम्ही बघितलं असेल तर भेटले ना तुमच्या देवेंद्र फडणवीसांना, तर हे सगळं काय आहे आणि हे सगळं काय आहे
हे आपल्याला कळेल. आणि तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, ऑपरेशन देवेंद्रची मधली एक स्टेज सांगतो तुम्हाला. आता दिल्लीमध्ये नितीन नवीन जे आहेत ते एक नवीन कार्यकारिणी करतायत राष्ट्रीय भाजपची. त्याच्यामध्ये 2 5 गोष्टींची आता सरचिटणीस उत्सुकता आहे. एक तर मंत्रिमंडळ विस्तार केंद्रातला आणि ही राष्ट्रीय कार्यकारिणी. हा, तर त्या दोन्ही गोष्टीचं तुम्हाला सांगतो. दिल्लीच्या वर्तुळामध्ये एक गंमत सुरू आहे जोरात मध्ये. तर तिथं जो तावडेंचा ग्रुप आहे किंवा जो नड्डांचा ग्रुप आहे आणि जो अमित शहाच्या बाजूचा ग्रुप आहे आणि जो या सगळ्या देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात ग्रुप आहे, त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे की एकतर देवेंद्र फडणवीसांना अर्थमंत्री करा, निर्मला सीतारामनचं पद, किंवा एकतर शिक्षण मंत्री करा. म्हणजे आपण घोंगडं गळ्यात अडकून असं गावाकडे म्हण आहे बघा की माणसाला बात करायचं असेल तर त्याला एक ट्रक घेऊन द्या. तशा प्रकारचा ट्रक तो देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात घालायचा का? तर अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. पहिला नंबर. दुसऱ्या नंबरची ऑपरेशन देवेंद्रचा दुसरा म्हणजे ऑपरेशन देवेंद्र एक तर तुम्हाला अर्थमंत्री पद देणार, ती चर्चा सुरू आहे. शिक्षण मंत्री पद देणार, मग ते तुमचं किती अनुभव चांगला आहे वगैरे वगैरे, या 2 गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट, नितीन नवीनचा जो आता कार्यकारिणी राष्ट्रीय कार्यकारिणी होते त्याच्यामध्ये 5 उपाध्यक्ष आणि 5 सरचिटणीसांची चर्चा झाली. तर त्या ज्यावेळी ते माझ्या मते जवळजवळ फायनल होत होतं. आता काही दिवसांमध्ये ते जाहीर करतील. तर तिथं केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे. हे ऑपरेशन देवेंद्रच्या 7ला पहिला मुद्दा आहे हा. तुम्ही आता थोडे दिवसानं बघा. त्यामुळे पुढच्या 6 महिन्यात तुम्ही फक्त डोळे लावून बसा. त्यामध्ये ऑपरेशन देवेंद्रमध्ये एक तुम्हाला म्हणजे ऑपरेशनच्या अगोदर आता जे म्हणले ना रोहित चंद्रकर अॅनेस्थेशिया द्यायचं काम आहे, तर ते अॅनेस्थेशिया दिल्लीमधून कसा दिला जातो. आता याच्यामध्ये लोकांच्या प्रश्नांचं पोस्टमॉर्टम होईल, हा गोष्ट वेगळी आहे या ऑपरेशनच्या भानगडीमध्ये. पण दुसरी गोष्ट आहे की ऑपरेशनच्या अॅनेस्थेशिया देण्यासाठी ज्या सिरिंग भरायचं काम सुरू आहे ते दिल्लीतनं सुरू आहे. ते तुम्हाला दिसेल पुढच्या काळामध्ये. प्रशांत. रोहित सर, याच्यामध्ये म्हणजे आता हनुमंत सर जे सांगत होते म्हणजे मला विधानसभेच्या आवारातला एक किस्सा आठवतो. सातारा जिल्हा परिषदेच्या सगळ्या त्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपनं जो शिंदेच्या पालकमंत्र्यांना धडा शिकवलेला होता, त्यावेळी जयकुमार गोरे समोर दिसल्यानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना मिठी मारली. एकदम म्हणजे शेजारी भास्कर जाधव होते, त्यांना असं वाटलं ते आपल्याकडे येत आहेत, पण त्यांच्याकडे न जाता पहिल्यांदा जयकुमार गोरेंच्याकडे गेले होते. त्यामुळं जेव्हा आपला शत्रू असं कोणीतरी नामोहरम करतंय त्याच्यातला आनंद सध्या ठाकरेंना खूप होतोय. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना या प्रश्नाचं आता उत्तर ठरवण्याची वेळ आलेली नाहीये का, की आपला प्रमुख शत्रू कोण? आपला प्रमुख शत्रू भाजप आहे की शिंदे? आपण कुणाशी लढण्यामध्ये जास्त ऊर्जा खर्च करायची? तुम्हाला काय वाटतं? मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींमध्ये विधान परिषद निवडणूक झाल्यानंतरच्या काळापासून महापालिका निवडणुका होईपर्यंतच्या काळात इतक्या वेळा इतकी इक्वेशन्स बदलत चाललेली आहेत प्रशांत, की त्याच्यामध्ये जागा वाटप मुळात बघा की जागा वाटप म्हणण्यापेक्षा युती किंवा एकत्रित लढणं, सीट शेअरिंग मला म्हणायचंय, सीट शेअरिंग होईल की नाही युतीमधल्या दोन्ही बाजूंकडून किंवा आघाडीमधल्या दोन्ही तिन्ही बाजूंकडून सीट शेअरिंग जर झालं तर त्याच्यानंतर जागा वाटप जे होईल म्हणजे ज्या काही सीट्स दिल्या जातील उमेदवारांना त्या कोणाला मिळतील कोणाला नाही मिळत हे, आणि रिझर्वेशन कुठल्या मतदारसंघावर रिझर्वेशन पडेल कुठे नाही वगैरे हे, या सगळ्या मुद्द्यांवर इतकी जास्त अनिश्चितता असं मी म्हणेन 1.5-2 वर्ष राहिलेली आहे की त्याच्यामुळे सगळे एकमेकांशी, आता तुम्ही जे उदाहरण दिलं ते आहे की कोणी समोरासमोर येतोय तर तो समोरचा आपल्या विरोधात आहे का आपल्या बाजूला आहे ह्याच्याबद्दलच कन्फ्युजन, की जे जंगलामध्ये म्हटलं जातं की 2 स्पीशीज या समोरासमोर जेव्हा येतात ते वनस्पतीशास्त्र किंवा पर्यावरणाचा अभ्यास करणारी मंडळी सांगतात तेव्हा त्यांचा अंदाज पहिल्यांदा आपल्याला कधी आधी न बघितलेला जर दुसरा प्राणी असेल तो समोर आला तर पहिली काही मिनिटं त्यांचा अंदाज हा प्राणी आपला शत्रू आहे का हा आपला मित्र आहे हे लक्षात घेण्यात जातो कान टवकारून किंवा हे बघून. आणि त्याच्याबद्दलची अनिश्चितता आहे की समोर आलेला हा नेता आणि आपला पक्ष एकत्रितपणे लढणार आहोत आपण का विरोधात लढणार आहोत याच्याबद्दलच कन्फ्युजन शेवटच्या क्षणापर्यंत. त्याच्यामुळे हे कन्फ्युजनचं म्हणजे हा जो अनिश्चिततेचा खेळ महाराष्ट्राच्या राजकारणात आहे त्याच्यापायी या सगळ्या गमती जमती तुम्हाला बघायला मिळत आहेत. पुढच्या निवडणुकीपर्यंत अनेक जण मला सांगतायत की एकनाथ शिंदे आणि भाजप हे एकत्रितपणे एका युतीमध्ये असतील का परत 2014 मध्ये उद्धव ठाकरे आणि भाजप स्वतंत्रपणे लढले तसे ते स्वतंत्रपणे लढायचं ठरवतील हे सुद्धा लोकांना माहित नाही. आता जे 6 खासदार शिंदेच्या बरोबर गेलेले आहेत त्यांना आपापल्या मतदारसंघामध्ये शिंदेच्या चिन्हावर
धनुष्य बाणावर उमेदवारी मिळेल की नाही, कारण तिथे कमळाचे उमेदवार ऑलरेडी आहेत, आधी ते उभे राहिले होते, त्यांचं काय होणार याच्याबद्दल अनिश्चितता आहे. तर या सगळ्या अनिश्चिततेच्या माहोलमुळे होतंय असं की सगळे एकमेकांशी चांगले संबंध ठेवू बघतात. बरं. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा तसंच आहे की ते समोरासमोर अचानक योगायोगाने समजा लिफ्टमध्ये आले विधान भवनामधल्या किंवा विमानात आले, ते एक जण एका टोकाला बसलेत, उजव्या बाजूच्या सीटवर बसलेत टोकाच्या, आणि दुसरे डाव्या बाजूच्या, म्हणजे एक 1F वर बसलेत माझ्या मते आणि दुसरे 1A वर बसलेत. म्हणजे A आणि F याच्यामध्ये 4 सीट्स असतात. त्यांचं एकमेकाशी काही संभाषण झालेलं नाही, काही नाही. उद्धव ठाकरे यांनी यवतमाळमध्ये घेतलेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये उच्चस्तरीय चर्चा झाली असा टोमणा मारला. उच्चस्तरीय म्हणजे विमान उंचावरून उडतं म्हणून, विमान उंचावरून उडतं म्हणून ते टोमणा आणि विनोदानी असं म्हणाले की उच्चस्तरीय चर्चा झाली, कारण हे अफवा पसरले की यांची चर्चा झाली. तर त्याची सुद्धा बातमी एका चॅनलनी हेडलाईन म्हणून केली की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली, आणि ती सिरियसली बातमी केली. इतकं कन्फ्युजन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळे लोक होते, नेत्यांमध्ये, पक्षांमध्ये, मीडियामध्ये, सोशल मीडियामध्ये सगळीकडे कन्फ्युजनचा माहोल आहे. सगळीकडे धुकं आहे, धुकं. कोणाला काही स्पष्टता नाहीये की पुढे आणखी 1-6 महिन्यांनी काय होऊ शकतं. त्यामुळे कोणीतरी म्हणतं उच्चस्तरीय चर्चा झाली, तर त्याची हेडलाईन होती की याच्यात उच्चस्तरीय चर्चा झाली. ती उच्चस्तरीय चर्चा हा विनोद होता, हेही लोकांना समजत नाही, इतकं कन्फ्युजन. असो, या सगळ्या कन्फ्युजन मध्ये सध्या तरी संसदेचं पावसाळी अधिवेशन आणि त्यात येणारं डिलिमिटेशन बिल पास करून घेणं हा मोठा इव्हेंट आपल्या समोर आता आहे. त्याच्यात काय होतं ते बघू. त्याच्यानंतर अर्थातच उत्तर प्रदेश, पंजाब आणि अन्य राज्यातल्या निवडणुका हा विषय आहे. प्रशांत. बरोबर. आता एक म्हणजे चर्चेच्या शेवटी की हे जर समजा ऑपरेशन टायगर आहे, ऑपरेशन देवेंद्र नाहीये, तर मग या सगळ्याचं काय नेमकं बक्षीस एकनाथ शिंदेंना भविष्यात मिळेल असं तुम्हाला वाटतंय? दोघांचीही थोडक्यात त्याच्या संदर्भातली प्रतिक्रिया मला हवी आहे, मग आपण चर्चेचा समारोप करूयात. एकनाथ शिंदे यांना या सगळ्याचं नेमकं काय बक्षीस मिळू शकतं? दोघांचंही उत्तर थोडक्यात. हनुमंत सर, मला विचारलं का तुम्ही प्रश्न? दोघांनाही त्याच्यामध्ये पहिल्यांदा एकनाथ शिंदेना स्पष्ट असं सांगितलेलं आहे की तुम्हाला एकतर मुख्यमंत्री पाहिजे असेल 1 नंबरचं, तर तुम्हाला पक्ष विलीन करावं लागेल. आणि ज्या पद्धतीनं भाजपला 28% पुढे मतदान जात नाही, तर त्यासाठी हिंदुत्ववादी मतामध्ये बायफर्केशन नको म्हणून त्यांचा पहिल्यापासूनच दृष्टिकोन असा आहे की पक्ष विलीन करा म्हणून. तर तो काय आता सध्या स्वीकारलेला नाही. तर त्याच्या मधला मार्ग आहे की एकनाथ शिंदेना बक्षीस द्यायचं असेल अमित शहाना, तर मुख्यमंत्री विनोद तावडे करणं किंवा आपल्या त्यांच्या विचाराचा करणं अशा प्रकारचं बक्षीस असू शकतं. आणि मग दुसरं जर शॉर्ट टर्म बक्षीस, आता जसं रोहित सर म्हणाले की वडोदराचं बक्षीस, ते वडोदराचं बक्षीस म्हणजे श्रीकांत शिंदेना कॅबिनेट मंत्री, ते अवजड उद्योग का असेना पण कमीत कमी एक कॅबिनेट मंत्री, आणि मग त्यांना काही चेंजेस आता ते प्रतापराव जाधवांना पण बदलणार आहेत, आणखीन एक ओमराजेंना निंबाळकरांना थोडं ह्याच्यामध्ये. तर माझी माहिती आहे की मुरलीधर मोहोळला सुद्धा बदलून आणखीन सुद्धा बऱ्याच गोष्टी सुरू आहेत. तर त्याच्यामध्ये शॉर्ट टर्म बक्षीस म्हणजे केंद्रात मंत्रीपद देणं, आणि लॉंग टर्म बक्षीसला विलीनीकरण केलं तर मुख्यमंत्रीपद, नाही विलीनीकरण केलं तर तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री पुढचा वेळ असेल तर अशा पद्धतीचं होऊ शकेल. प्रशांत. ओके. रोहित सर, शेवटची प्रतिक्रिया काय? हो, नाही, याबद्दल मी हनुमान मोहितेजी यांच्याशी 100% सहमत आहे. अशाच पद्धतीचं प्लॅनिंग असू शकतं. मी आज तुमच्या आधीच्या प्रश्नात आत्ताच 2-3 मिनिटापूर्वी बोललो कसं आहे की कन्फ्युजनची पातळी फार जास्त आहे, आणि पुढच्या म्हणजे IPL सारखं ते आहे की आज आपला जर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना असेल तर त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी समजा एक मॅच असेल आता कुठेतरी होणारी, त्याच्यामध्ये जे खेळाडू एकमेकांशी खेळतायत ते एकमेकांची फार खुन्नस किंवा फार एकमेकांशी स्पर्धा, प्रतिस्पर्धा किंवा एकमेकांना काहीतरी वाईट बोलणं वगैरे असं करत अशासाठी नाहीत. कारण पुढच्या वर्षीच्या मे मध्ये हा खेळाडू समोर जो आता आपला विरोधक आहे तोच खेळाडू पुढच्या IPL मध्ये आपल्याच टीम मध्ये आपल्या बरोबर खेळत असेल. त्यामुळे आता त्याच्याशी वैर घ्यायला नको अशा पद्धतीची स्ट्रॅटेजी ही क्रिकेटर्सच्या चेहऱ्यावर आजकाल दिसते स्पष्ट. म्हणजे तुम्ही महाराष्ट्र पॉलिटिकल लीग मध्ये तसं होतंय दरवर्षी. म्हणजे तुम्ही तुम्ही क्लिअरली बघा की हे दिसतं की भारत विरुद्ध श्रीलंका सामना असेल आणि श्रीलंकेचा खेळाडू कुठला तरी काहीतरी फार विचित्र गोष्टी करत असेल, नियमबाह्य गोष्टी करत असेल, तरी सुद्धा भारतीय खेळाडू त्याच्याबद्दल काय फार आक्षेप घेत नाहीत, कारण पुढच्या IPL मध्ये हा माझ्याच टीम मध्ये असेल आणि माझ्या बरोबर बॅटिंग करत असेल नॉन स्ट्रायकर एंडला, तर उगीच रिलेशन बिघडून घ्यायला नको असं त्याच्या डोक्यात असतं. तसं आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे की फार काही कोण शिंदे कुठल्या बाजूला आहेत किंवा फडणवीस आणि देवेंद्र यांच्यात काय सुरू आहे वगैरे याच्यावर फार काही हे नाही, कारण उद्या कोण कोणाच्या बाजूला असेल पुढच्या 29च्या निवडणुकीत
हेच सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे ते कन्फ्युजन हा माझा मुद्दा आहे की कन्फ्युजन ऑन ऑल फ्रंट्स, त्याच्यातून सत्ताधारी पक्षाचा नेहमीच फायदा होत असतो. सगळ्यांना कन्फ्युज ठेवणं, याच्यातून नेहमी कुठल्याही कंपनीचे सीईओ बघा, त्यांचा म्हणजे जे सत्तेत आहेत त्यांचा, आणि कुठल्याही देशातल्या सत्ताधारी पक्ष बघा त्यांचा फायदा असतो. कंपनी असो किंवा सरकार असो, त्याच्यामध्ये आपल्या अंडर असलेल्या लोकांना कन्फ्युजन मध्ये ठेवणे हे कुठल्याही वरिष्ठ आणि सत्ताधारी असलेल्या माणसाचं टार्गेट असतं. त्याप्रमाणे ते भाजपने केलेलं आहे आता. महाराष्ट्र जनतेचं कन्फ्युजन झालंय त्यामुळे पण. नाही, आणि ती जनता संभ्रमात असणं याच्यातच राजकारण्यांचं हे आहे ना. जनता जर याच्याबद्दल म्हणजे प्रश्न विचारायला लागली, जाब विचारायला लागली, तर अवघड होऊन जाईल. त्यामुळे कदाचित ती संभ्रमातच ठेवणं हे सगळ्यांचं म्हणजे एकमात्र लक्ष आहे. त्यामुळेच आपण बघतोय की म्हणजे जेव्हा अशा पद्धतीच्या चर्चा होतात तेव्हा त्या चर्चा होऊ देण्यामध्ये सुद्धा राजकारण्यांना रस असतो. जर ठाकरे आणि फडणवीस जवळ येत आहेत अशा पद्धतीच्या नुसत्या बातम्या जरी चालवल्या तरी या परिस्थितीमध्ये त्या ठाकरेंना पण हव्याच आहेत की थोडंफार आपलं राजकीय महत्व टिकून राहण्यासाठी, आपल्या संभाव्य फुटीरांना थोडासा संदेश देण्यासाठी. त्यामुळं त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. बरेच अँगल मला वाटतं या चर्चेतनं समोर आलेले आहेत. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन देवेंद्र या सगळ्या भोवती नेमकं काय घडतं आहे हे दोन्ही ज्येष्ठ पत्रकारांनी आपल्याला अतिशय सविस्तरपणे समजावून सांगितलेलं आहे. चर्चेच्या दरम्यान कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. रोहित सर तो म्यूट करण्याचा प्रयत्न करत होते, पण विषय आमदारांच्या पळवापळवीचा आहे त्यामुळे त्याला अतिशय योग्य बॅकग्राऊंड खरं तर म्युझिक होतं, त्यामुळे प्रेक्षकांनी पण ते समजून घ्या. चार आहेत चार आहेत. बरोबर आहे. नाही, एकाच पक्षात आहेत ना सगळे एकाच पक्षात आहेत ना ते सगळे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे लचके तोडले जात आहेत ते फार गंभीर आहेत. मला वाटतं या चर्चेमध्ये आपण इथं थांबूयात. विषय या सगळ्याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं, तुमची काही मतं प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.